नमस्कार. आज आम्ही सीताराम असर जमलेले असतात. एक आमचो वाय डोंगरार मोठो एक प्रसंग इल्लो हा त्या सगळ्या लोकांचेर आणि आमचेर सुद्धा. कारण वाय डोंगर हो असा असो निसर्गमय वाय डोंगर असा आणि वाय डोंगरार आज खूप दीस जाले की रेतीचो विषय हा. रेती कोणतरी शिवलकार ते सायडीचे येऊन भायल्या गावाचे येऊन ह्या वाय डोंगरार रेतीचो व्यवसाय करतात आणि रेती घेऊन वयतात रातचे काढून. कारण रेती काढतात हे एका उपरांत येतात, दोनांक तिनांक चारांक येतात. कारण हे लोकांक ते शक्य ना की एकाक दोनांक येऊन ते भितर दर्यान वतात तांकां एक तेंचेर अटॅक करपाक. कारण ते दर्यान काडटात वतात ते खातीर ते खूप त्रास करतात आणि ते रेती काढल्या कारणान हे वाय डोंगर आहा ते वाय डोंगरार सगळ्या लोकांक ते रेतीचो धोको आहा आणि ते डोंगरा खातीर ते लोकांचे आम्ही गेल्या फावटी आम्ही पंच मेंबर असले आणि त्या टायमार असोच प्रसंग येयलो तेंचेर वाय डोंगराचेर. नितीन मालदार याच्या घरार वयर डोंगर कोसळात त्याच्या घरार अख्खी माती पडलेली, घरा वयर माती सुद्धा पडलेली आणि त्या माती अशी डोंगरात की शेडीची माती अख्खो डोंगर कोसळून त्याच्या घरार येयल्लो. तेन्ना ते आम्ही प्रसंग पळयल्लो. ते खातीर ह्या वाय डोंगर लोकांनी आज मोठ्या संख्येन उपस्थित रावन ह्या लढ्याक हेंच्यांनी सगळ्यांनी जमलेले आसात. हो असोच फुडें लढो व्हरचो आणि आमचे करून आम्ही पंचायतीन काल ग्रामसभा जाल्ली तेतून आम्ही एक रेझोल्युशन ठराव घेतलेलो आसा की ह्या रेवे खातीर आम्ही सगळ्या डिपार्टमेंटाक कन्सर्न डिपार्टमेंट आसात, कलेक्टर असो, मामलेदार असो, पोलीस असो, मायन डिपार्टमेंट असो, कोस्टल बॅट पोलीस हांकां सगळ्यांक आम्ही निवेदन दिवपाचे आम्ही ठराव घेतलेलो आसा. ते काम आम्ही फाल्यांच्यान करतले आणि हे लोकां बरोबर आम्ही सदांच आमची पंचायत सगळे मंडळ हे सपोर्टाक आसतली आणि लोकांनी आमचा सपोर्ट करपाक सगळ्या लोकांनी एकजूट रावन ह्या जर लढ्याक म्हाका दिसता जर आम्ही सगळे एक रावत जाल्यार ही म्हाका दिसता फाल्यांच्यान एक टायम ती बंद जावं शकता अशें म्हाका दिसता. ते खातीर हांव सगळ्यांक धन्यवाद दिता. तुम्ही सगळे मोठ्या संख्येन सगळ्यांक जमलेले नमस्कार करता. आणि खरेंच आयज आमच्या पारशा गांवाचेर वाय डोंगर हो जो आमचो एक पारशाचो भाग आसा त्या वाय डोंगराचेर संकट येयला आणि त्या संकटाक आमकां साथ दिवपाक आगारवाड्याची कमिटी आणि कामुर्लीची कमिटी हांगा येयल्या म्हणून हांव सगळ्यान पयलीं तेंचे वेलकम करता, तेंचे अभिनंदन करता. आणि तशेंच आमचे सगळे पंच वांगडी आणि हे सगळे वाय डोंगरा वयले जे रहवासी आहात तेंचे माझे नाव अजय कलंगूटकर. हांव एक एक्स सरपंच. मुद्दम सांगता हांव दोनदा सरपंच आणि हांव मुद्दम ह्या वाय डोंगरा वयली थोडी हिस्ट्री जी म्हाका खबर आसा ती सांगूंक सोदता. वाय डोंगर म्हटल्यार हे सगळे डोंगर अशे आमकां दिसतात पूण खरे ह्या वाय डोंगराचे डोंगर जे आसात ते वयरसून शोभीक दिसतात, वयरसून जागा ही घट दिसता पूण भितून ही सगळी शेड आसा. कारण आमच्या ल्हानपणा पासून आमी पळयत येयला की कितकीशीच पेडणे तालुक्यांतली वाय डोंगरा वयली शेड व्हरान आपली घरां रंगयताली. हो एक ताका प्रूफ आसा. आणि ज्या टायमार म्हाका दिसता आमी 2 साल येत ना पूण 20 वर्सां पयलीं हांव सरपंच आसलो आणि तेन्ना जितेंद्र देशप्रभू आमदार आसलो आणि त्या टायमार अशीच वाय डोंगर कोसळटा हो मोठो इश्यू जाल्लो. इश्यू इत मेरेन पावल्लो की डेप्युटी कलेक्टरान वाय डोंगरा वयली घरां शिफ्टेड करूंक लायिल्ली. कंपल्सरी हांगर पुलीस हाडलेले आणि तांकां धारगळी सुद्धा रावपाची व्यवस्था केली. इतको प्रसंग येयल्लो पूण तेंच्यांनी तो प्रसंग टाळ्ळो आणि ते लोक रावले. पूण तेज्या उपरांत काही गोष्टी घडल्यो. तेज्या उपरांत हयसर शिपयो काडल्यो गेल्यो. तेज्या उपरांत काही इफेक्ट जावंक ना. पूण आयज जो प्रसंग परत ह्या वाय डोंगराच्या लोकांचेर जो प्रसंग येयला तिजो इतको वायट इफेक्ट आसा. एक तर हांगा खुबशे जाणां शेतकाऱ्यांनी सांगलेले आसा आमकां की तेजे शेताचेर कसो इफेक्ट जाता. शेताचेर इफेक्ट जाता तो तितकोच हो वाय डोंगरार जी घरां आसात त्या घरांचेरय इफेक्ट जाता. आणि तो इफेक्ट म्हटल्यार इतले जाता की सगळ्यांक कोणी ते टेक्निकली हांगर सांगपाची आमकां गरज ना की कोणूय सांगात जेन्ना डोंगराच्या पायथ्याशी पोखरले वयता तेन्ना तेच डोंगराची माती ती थंय भरली वयता. आता ती काय परिस्थिती उरंक ना. वयरसून सगळी राव येतली आणि ती परत भरतली आणि जस्ट हाचो इफेक्ट हो पळया तुमी सायडीक झाडां कोसळटा, घरांचे तेंच्या माती कोसळटा. एक सायड एक पॉयंट असो आसलो की भर 34 दिसा वयरची खडपां सकयल येयली. ही सिच्युएशन आसा म्हणून ह्या लोकांचेर संकट इल्लो आसा. आता खुबशा जाणांनी प्रोसिजराच्या बाबतीन उलयले की आमी हो प्रोसिजर केलो तो प्रोसिजर केलो. कोण तरी म्हणटा हे पोटा खातीर करता. पूण बरें आसा पोटा खातीर कोणी धंदो करचोच
पूण जी सिच्युएशन हय तयार जाल्ली आसा तेतून जो कोण तरी एक दोग जाण पोटा खातीर करता पूण आमचे हय 300-400 लोकांचे अस्तित्व मिटोवन वयतले. हे ऑफिसरांनी सिरियसली घेवपाक जाय. तांकां हे आमी पटोवन दिवपाक जाय की हे सिच्युएशन ते रेंव काडटात कोणाच्या पोटाचो प्रश्न ना. हो प्रश्न आसा आमच्या पारशे गांवांत जी वायडोंगर म्हणून आसा तो वायडोंगर राखपाची. त्याच्या खातीर हांव रिक्वेस्ट करता ह्या सगळ्या आमच्या वायडोंगरा लोकांक आनी जे आमचे भाव भायरसून येयला आमकां सपोर्ट करपाक तांकां तुमी ही हो टायम प्रोसिजर करपाचो उरोवंक ना. हेचेर आयचे जर ज्या पद्दतीन रेंव काडटा जितली क्वॉन्टिटी वयता ती जर पळयत जाल्यार हांगर प्रोसिजराक आनी ज्या पद्दतीन हेच्या पयलीं प्रोसिजर केला आनी तेजो इफेक्ट काय जाला तेज्या खातीर म्हाका दिसता तुमी फास्ट कृती समिती करून ह्या हेचेर तुम्ही पुढाकार घेवन हेचेर एक्शन घेवकच जाय. खंयची स्टेप पाळतना तुम्ही प्रोसिजर करीत वचा नाका. हाय स्टेप आसा सीएमा कडेन वयचे पडले उपकारता पूण तुमी करात. हांव म्हाज्या तर्फे किंवा आमी पंचायत बॉडी काल ग्रामसभा जाली आनी ग्रामसभेन आमचे सगळ्यांचे एकमत जाले की ह्या विशयाचेर ह्या वायडोंगराच्या लोकां फाटल्यान आमी कंप्लिटली आसतले. तुम्ही तुमची कमिटी करात. कोणी तरी लिडरशीप करपाक जाय. ती लिडरशीप तुम्ही करा. आमी फूल पंचायत तुमच्या फाटल्यान रावतले. गावान वायडोंगर या वाड्याचेर मोठ्या प्रमाणात रेती काडप चालू आसा असो काल एक प्रश्न काल जी आमची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेन ह्याच आमच्या वायडोंगरा वयल्या सगळ्या भावांनी उपस्थित केलो आणि आमकां एक निवेदन तेंच्यांनी केला की तुम्ही संपूर्ण पंचायत मंडळ ह्या जाग्याचेर येवन त्याची पाहणी करची आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्या पंच सदस्यांनी तातडीन बैठक घेतली आणि आज या जागेची पाहणी करपा खातीर आमचा संपूर्ण पंचायत मंडळ हयसर उपस्थित असा. परिस्थिती बघली अत्यंत भयानक आणि भयावह असा. कारण हो उंच उंच दिसणारो वायडोंगर त्याच्या पायथ्याशी असणारी ही लोकवस्तीतली लोकांची घरां आणि त्याच्या पायथ्याशी असलेली ही न्हंय आणि हे न्हंयन प्रचंड प्रमाणात ही रेती काढली वयता आणि त्यामुळे हो जो वायडोंगराचो उंच भाग जो असा आणि त्याच्या पायथ्याची ही जी घरां लोकांची आसा लोकवस्ती असा ही पूर्णपणे ह्या पाण्यान विसर्जित झाली वयतली. आणि ह्याच भयापोटी काल ग्रामसभेन ह्याच वायडोंगर वाड्या वयले कितकेशेच भाव जेतून मालदार असले, जेतून मानरेकार असले, जेतून कासकार असले, जेतून नायक असले, जेतून शेख असले, जेतून रामजी असले, जेतून बुगडे असले आणि असंख्य आमचे क्रिस्तांव भाव असले त्या सगळ्यांनी एकच मागणी केली की आमच्या निसर्गरम्य जो वायडोंगर असा त्याचा रक्षण जावचा आणि जे कोण हयसर होडयेन रेंव काडटात तेंचेर कडक अशी कारवाई जावची अशा तरेचो एक सकारात्मक दृष्टिकोन दवरून तेंच्यांनी आमच्या मंडळाकडे मागलेले असा. आमचा संपूर्ण पंचायत मंडळ त्यांच्या फाटल्यान असा. ह्या आज आम्ही 7 पंच सदस्यांनी दाखवून दिल्ला असा आणि आमचा पंचायत मंडळ जेव्हा जेव्हा त्यांना जे जे कागदां लागतली ती दिवपा खातीर समर्थ असा. एकच सांगता की वायडोंगराचा रक्षण जावप ही काळाची गरज असा. थँक्यू. मी सुनीता बुगडे ह्या वायडोंगराचा एक पंच मेंबर. ह्या पत्रकाराच्या माध्यमांतल्यान म्हाका इतकें सांगपाचो आसा की माझा ल्हानपणच म्हणटा तसो हय गेला आणि आयज म्हाका 50-55 वर्सां जाल्लेली आसत. तर मी लहानपणा पासून बघतोय की पहिलीपासून आमचा हे सुंदर वायडोंगर असो हो जो आमचो वायडोंगर हा तो आमच्या गोंयांतल्या कितकेशाच हेतूंतल्यान वायडोंगर म्हणजे काय हो बघपाक येतात. तसोच देवाच्या दयेन आमकां आयज हो काजनगुंडो बांद लाभला. ह्या आमचा जा नैसर्गिक जा वायडोंगराचा जा ब्युटिफिकेशन आहा तो असा आणि खंयच मेळचा ना. चारय वाटेन दोनय वाटेन पाणी, एके वाटेन दोंगर सगळे आणि ह्या सुंदर असं वातावरण आणि एके वाटेन आमची शेती, तशीच ह्या कामुल्ल्या वाटेन शेती. तर ह्या शेतीचो खुबसो आमचे हे भाव माझ्या वायडोंगरा वयले जे भाव असतात ते थंयसर शेती करून आपला उदारनिर्वाह चलयतात. आणि तसेच आमचे कामुल्लेकारचे भाव असत. आम्ही सगळे गुण्या गोविंदान नाचतो. पण आयज हो प्रश्न निर्माण जालो की कोण तरी भाव येतात आणि रेती काढतात. अरे बाबा तुम्ही रेती काढा, तुमचा पोट भरा, पण तुम्ही जर 4 होडयो रेती काढतात असं हे आता सगळे सांगतात. एके रातीक 6-7 होडयो 20-20 मिटराच्यो भरून वयता. ते तुम्ही वयतात तुमच्या पोटा खातीर, पण हय आमची 400 लोकांच्या घरांचो प्रश्न असा.
अक्षरशः आमचो जो डोंगर असा ह्यो सगळ्यांक खबर आहा. आता आमच्या माजी सरपंचान म्हटला तसा की तेका ती शेडीचो डोंगर ह्या दिसांनी तो घट्ट असता. जसा पाणी पडला काय त्याचो कलर वयता आणि ती कलर अशी शेड मुरम म्हणतात तेका तसो तो धुकलत वयता आणि तो सगळो लोकांच्या घरांनी वयता. ह्या कित्याक जाला तर जशी आमी म्हणतो माती काढल्या उपरांत फुडली जर शेतान आमी कोरा घातला जाल्यार फुडली आसा ती कोसळटा. तसो प्रकार हो जाल्लो आसा. ह्या शापोरा नदीचेर जी काय रेती व्हरतात आपला पोट भरण्या खातीर तुम्ही भरा पोटा आमी तुमकां ना म्हणा पण तुम्ही गव्हर्नमेंटा कडल्यान काहीतरी तुमकां तुमची मर्यादा जी खंयच्या खंय लागलेली आसा ती बघा आणि करा. हय लोकांच्या 1700 म्हणतात घर असता. ह्या घर म्हणतात तसा पहिली म्हणणी आ देवान अन्न निवारा तर तो लोकांचो निवारो तुम्ही हिसकावून घेऊ नका असा मी या शिवलकारांकडे मागतोय की आमकां खुबशी नावां येयली पण आमी नावां घेवन बोलानो. पण एक तुमकां आमी ह्या माध्यमांतल्यान आमची पंचायत काल आमची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेन हो विषय हाडलो. ह्या सगळे जाणटे आणि भुरगे असत ते जाणटे बघून आयज हो प्रकार 2004 पासून चालू असलो मदींचो बंद असलो परत तुम्ही हो सुरू केल्यात आणि आमचे जाणटे अक्षरशः दोळ्यांनी दुकां हाडटात. कारण हे आता थंय बक्षात जर तुम्ही जाल्यार ही झाडां कोसळान पडलेली आसा. हय एक मान म्हणटात तशी भितर गेल्लेली आसा. हय खोलाई दाटलेली आसा. लोकांच्या जिविताक धोको आसा आणि तो धोको ह्या रेव काडटात तेंच्यांनी तयार केल्लो आसा. हय खुबे पडत लोक त्या खुब्यांच्या अन्नाचेर लोक विकीत आपला पोट भरीत तसलो तरी करा मरे. हो रेव काढून तुम्ही लोकांच्या जिवाशी किंवा लोकांच्या त्या मनाशी असो खेळ करून नका. ह्याचं कारण आमचो नितीन म्हालदार असा भर चौथीक त्याच्या घरान अक्को गुण्याचे गुणे घसरान भितरिले. तसोच आमचो अरुण म्हालदार असा. तुम्ही त्यांची जर घरा तुम्ही येऊन हे सर्वे करा तुम्ही बघा असं मी गव्हर्नमेंटाक सांगतोय. आम्ही कोणाच्या विरुद्ध आणि ह्याका कोणीच राजकारण लावचा नाही म्हणून मी तुमच्याकडे शतसा नमस्कार करून सांगतोय की ह्या गोष्टीक राजकारण लावू नका आणि आम्ही लायनो आमका फक्त काय तो न्याय दिवपाचो. आम्ही काल पंचायतीन दिल्लेला असा ती फाल्यां निवेदना आम्ही प्रत्येक कन्सर्न जी ऑफिसरां असत किंवा आमचो आमदार असा त्याच्यापर्यंत फाल्यां आम्ही पावोवपाचे प्रयत्न करतलो. आयज आम्ही फक्त हे आमच्या आम्ही बोलणी तयार केली. आम्ही अजून आमदाराकडे बी वचांक ना. आम्ही फाल्याच्यान तो प्रोसिजर पुढे व्हरपाचो असो कारण आमची पंचायतय सगळी आम्ही आमच्या लोकां बरोबर रावतलो. आणि सांगपाचो म्हटल्यार आता हो प्रश्न हा तो वायडोंगरच गावाचो न्हय तो कामुर्ली वाघाळी आणि आगारवाडा ह्या 4 हेचो हो प्रश्न असा. हे 4 जर हेतूतले लोक जर एक जायत जाल्यार तुम्ही काय जाताले ह्या तुमकां खबर आहा. आयज वचत थंय घडलेला आहा आणि म्हाका विश्वास असा की आमच्या आमदाराचेर हे कानार गोष्टी गेल्या उपरांत तसेच सीएमांक ह्या कळ्ळ्या उपरांत तो आमचा आयकतलो आणि आमचो न्याय आमकां दितलो. इतके 2 शब्द सांगात. तो कारण त्याचो मुद्दो जो आसा जे रेती खनन करतात आयज जवळजवळ 5 वर्सां जाली आमी ह्या गोष्टीक झगडत आसात. 5 वर्सां पयलीं एक तेंच्यांनी एक झोन मार्क केल्लो. ती जी आमची भाड आसा ही तुमकां दिसता भाड तो झोन मार्क केल्लो तेंच्यांनी. आनी आमची जी कमिटी आसा जावं पलतडची कमिटी आसा तेन्ना जेन्ना हांव पयलीं पंच मेंबर आसलो तेन्ना आमी थंयसर मोठें आंदोलन केलें आनी तो झोन खंय तरी आमी बंद केलो. त्याच्या नंतर कितें जालें की परत खंय तरी रेंव काडपाक स्टार्ट केली. रेंव काडून आता प्रॉब्लेम असो जाला की आमचो जो कोसळटा वायडोंगर आणि एके सायडीन जी शेती आसा जी कामुल्ली जी शेती आसा वागाळे 100% शेती केली गेली वयता. आणि हो प्रॉब्लेम इतको गंभीर आसा की फाटल्यासान रेंव काडपाक लागली. आमचो जो नितीन म्हालदार आसा त्यांच्या घराकडे अशी लँडस्लायडींग जाली अक्षरशः जी वयली जी शेड आसा ती सगळी रस्त्यार येयली. आणि आम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंटाक सांगलेले आसा. आम्ही ऑलरेडी लेटर्स केल्ले आसा सगळ्या जे डिपार्टमेंट जे कन्सर्न डिपार्टमेंटाक लेटर केल्लेले आसा की आमचो हो प्रॉब्लेम आसा. ह्या प्रॉब्लेमाचो आमकां सोल्युशन जाय. आमी जे जमले ते फक्त ते लेटर आनी हे दिवपाक जमना. आमी तांकां एक शिटकोवणी दिवपाक सोदता की आयज जी गोष्ट तुमी जी करता ती बंद करात ना जाल्यार हेच्या फुडें खर आंदोलन जातलें ही तांकां हांव शिटकोवणी दिता. कारण प्रेसाच्या माध्यमांतसून आमी हे गोष्टी आमी करूंक शकता. आयज खरें म्हटल्यार वागाळेसून लोक येयल्लेले आसात आमच्या आगारवाडच्यान लोक येयल्लेले आसात आणि आमचे वायडोंगर म्हणजे ही जस्ट ही आमची हो ट्रायल म्हणटा तसो
हे आम्ही आता थोडेशे म्हणजे की थोडे की बाबा ही मिटिंग असा आम्ही हे आणि जर ही आमची जर हे मागणी जर पुरी जायना जाल्यार आम्ही मोठे खर आंदोलन करतले. थँक्यू. उलय हांगा रावता आमी. हय हांव हांगा वायडोंगरार रावता आनी म्हाजें शेत सगळें पलतडी आहा. पुरे शेत हांव पेरता. म्हाका व्हड ताका मेळ पंचायतीन हें दिल्लें म्हाका गेल्या वर्सी सरपंचान हें केल्लें. पूण आमी शेताक लागून आमी झडटा कित्याक आमची 6 तारखेक आमची पावणी लिलाव जालो कोडेकातर वागाळी कोडेकातराची. तो लिलाव जाल्या उपरांत आमी पोस्टल आमची कमिटी मेंबर बॉडी हांव अशी पयलीं कितले फावटी ते वचून कंप्लेनां दिताले तेंच्या वांगडा हांव एकदांय नासलो. काल हांव हेका पावणेक गेला तेन्ना हांव ते मिटिंगेक आसलो म्हणून आमी कोस्टल बोर्डाचेर गेल्यो आनी पियाक मेळ्ळ्यो वचून. पियान आमच्या घेतल्यान म्हणालो आपूण हँडल करता डन म्हणालो आनी आमकां आश्वासन दिलें आपूण तें हें करता म्हणून. आनी रातच्या 11 वरांचेर आमच्या सेक्रेटरी शरद गाड आहा ताका फोन केलो आपूण म्हणालो फाल्यां पळोवपाक येता. बरें म्हणालो तो या तुमी म्हणल्यार तो शरद बँक मॅनेजर तो थंयसर रावंक शकलो ना. ताणें आमकां कमिटी मेंबरांक सगळ्यांक सांगलें तुमी मातशें वचात आनी ताका एरिया सगळी दाखयात म्हणून. म्हणून ते येयले देवळा कडेन येयले तेंची गाडी खाला येयना आली. तांकां आमी पिया म्हाज्या बायकाचेर बसलो आनी दुसरे तेचे 2 जाण हे आसले पळय असिस्टंट तांकां दुसऱ्यांनी बायकाचेर बसून खाली हाडले. पुरे एरिया आमी दाखयली हे कोसळ्ळा ते दाखयले आनी आमी शेताक लागून आमचे 2 किलोमिटर बांद आसा हो ताका लागून आमी झडटा. 82 साला पासून 2005 पर्यंत हांवें तो वागाळचो बांद सांबाळलो हा हेच सांगतले मनीस. तेणें पयलीं सगळी पळोवणी केली डन म्हणूंक लागलो. आपूण म्हणालो तुजें नांव कितें म्हजें नांव म्हणल्यार बॅप्टिस्ट फर्नांडीस तूं खंय रावता हांगा रावता म्हणून सांगलें. तर आपूण म्हणालो बोट तुज्या घरा खाला दवरता तांकां म्हणलो बसांक 2 खुर्च्यो दी आनी कितें हें दी म्हणून बरें म्हणलें हांव डन म्हणलें हांव दिता म्हणलें हांवें आश्वासन दिलें ताका. ते रातीक 7 तारखेक 6 व्हडयो येवन हांगा रेंव काडूंक लागली. खायल्यो व्हडयो 15-15 मिटराच्यो व्हडयो 15 का 20 मिटराच्यो व्हडयो 20 हांव काय अक्षरशः दोळ्यान पळोवंक आमचे भाव हांगाले मसली मारून पाटे लायतात. तांकां ती न्यूज गावली तेणी म्हाका सांगलें अशें पळय 6 व्हडयो येयल्यो. दुसऱ्या रातीक आनी चालू रातच्या राती व्हडयो येता. काल कोणी तांकां फायरींग दिल्ली तरी आसतना राती 2:30 एक व्हडयो येयल्ली 2 व्हडयो येयल्ल्यो राती त्यो खायल्यो शिवलच्यो. अशें करून आमकां ते फसयतात. पूण आतां आमी खंय वगी रावपाचें म्हणून आमी आतां फुडें कितें तरी उपचार करपाचो. शेमाच्या कानार घालपाचें. शेमूय जर आमचे कडेन आड नजर करता जाल्यार मागीर पळोवया न्हू. नमस्कार. मी पारशे वायडोंगरचं पंच ह्या नात्यान आयज आमी कालचो जो आमचो रेवेचो जो प्रश्न आसलो सगळ्या म्हाज्या भावांनी आगारवाड्या म्हणा कामुर्ली म्हणा आनी वायडोंगर वागाळी आणि ते सगळे भाव जमा जावन जे आमी एक थंय जो एक प्रश्न निर्माण जाल्लो आमच्या हेतून तो आमी आयज सॉल्व करपाक आमच्या आमदारा कडेन येयली. आमच्या आमदारान सगळे आयकून घेतले पळयले कागदपत्रां सगळी आणि ताबडतोब तेणी प्रत्येक त्या PI म्हणा त्या संबंधीत डेप्युटी कलेक्टराक त्यांनी सोमतेच फोन करून आयज पासून ती रेंव काडपाची बंद जातली हें आमकां आश्वासन दिलां आणि त्याच्या आश्वासनाक आमी मान दिवन आमी आज आमचे मनाचें समाधान करून घेतात. देव बरें.